टीचिंग ॲप्टिट्यूडमधला अजून एक टॉपिक आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड टीचर. तर चला एका मिनिटात समजून घेऊया काय आहेत कॅरेक्टरिस्टिक्स. समजा 2 शिक्षक आहेत. एकाला सब्जेक्टबद्दल पूर्ण नॉलेज आहे, पण विद्यार्थ्यांसमोर मांडता येत नाही. दुसऱ्याला नॉलेज आहे आणि विद्यार्थ्यांसमोर मांडताही येते. तर ऑब्व्हियसली विद्यार्थी कोणत्या शिक्षकाकडून शिकणार? दुसऱ्या शिक्षकांकडून शिकणार. ठीक आहे. तर आपल्याकडे कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या पाहिजे आहेत याच्यावरून ठरतं, की एक्झाम्पलवरून, की फर्स्ट म्हणजे तुमच्याकडे नॉलेज पाहिजे. तुम्हाला तुमच्या सब्जेक्टवर कमांड पाहिजे. सो नॉलेज इज फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक. सेकंड, तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल पाहिजे. तुम्हाला आहे ते नॉलेज विद्यार्थ्यांना देता आलं पाहिजे, कम्युनिकेट करता आलं पाहिजे. मीन्स सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे कम्युनिकेशन स्किल. थर्ड आहे तुमच्याकडे पेशन्स हवे आहेत. तुम्हाला विद्यार्थ्यांनी वारंवार विचारलं एकच क्वेश्चन, की हा टॉपिक काय आहे, कसा आहे, तो तुम्हाला जितक्या वेळेस विचारला तितक्या वेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तेवढे पेशन्स तुमच्याकडे हवेत. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहे पेशन्स. नेक्स्ट आहे मोटिवेशन. तुम्हाला विद्यार्थ्यांना मोटिवेट करता आलं पाहिजे, की हा टॉपिक का शिकायचा, हा कन्सेप्ट का शिकायचा. दॅट्स मीन्स मोटिवेशन इज वन कॅरेक्टरिस्टिक्स. आणि लास्ट वन कॅरेक्टरिस्टिक्स आहे की एम्पॅथी. एम्पॅथी मीन्स तुम्हाला विद्यार्थ्यांच्या अडचणी सॉल्व्ह करायचे, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. दॅट्स मीन्स एम्पॅथी. तर लक्षात ठेवायचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? नॉलेज, कम्युनिकेशन, पेशन्स, मोटिवेशन अँड एम्पॅथी. ही एक्झाम ट्रिक आहे. ही लास्ट लाईन जी मी बोलली ती लक्षात ठेवायची. म्हणजे तुम्हाला गुड कॅरेक्टरिस्टिक्सबद्दल जो पण क्वेश्चन येईल तो तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. अशाच छोट्या ट्रिक्समधून तुम्हाला शिकण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.